हॅलो डिअर स्टुडंट्स, आपण सायन्स 2चा प्रॅक्टिस पेपर डिस्कस करत आहोत, ज्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या स्कूल्सचे जे मला मिळालेले क्वेश्चन पेपर्स आहेत ते क्वेश्चन पेपर्स तुमच्यासोबत डिस्कस करत आहे. जसं की मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं, ह्यातलेच क्वेश्चन्स तुमच्याही स्कूलच्या एक्झाममध्ये विचारले जाणार. सो आता आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्याच्या आधी काय बघितलं होतं, छोटे छोटे आन्सर्स जे आहेत, शॉर्ट आन्सर क्वेश्चन ज्याला म्हणतो आपण, त्याचे आन्सर्स कसे द्यायचे आज आपण डिस्कस करणार आहोत. 3 आणि 5 मार्कांचे क्वेश्चन्स, त्याचे आन्सर्स कसे लक्षात ठेवायचे त्याची टेक्निक मी सांगणार आहे. ऑल्सो काही पॉइंट्स असे आहेत की जे माझ्याकडून तुम्हाला टीच केलेले नाही आहेत, आपल्या चॅनलवरती झालेले नाहीत. सो ते देखील पॉइंट्स शॉर्टमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. बघूयात आपला आजचा पहिला प्रश्न, जो ह्याच्यात काय दिलेला आहे बघा. ऑब्झर्व द पिक्चर अँड आन्सर द क्वेश्चन्स दॅट फॉलो. आता ह्याच्यामध्ये एक डायग्राम आहे, इट इज सेरिकल्चर. सेरिकल्चरची डायग्राम आहे, त्याच्यावरती बेस्ड हा क्वेश्चन आहे. तर व्हॉट डज दिस पिक्चर इंडिकेट, असा आपला पहिला प्रश्न आहे. मग काय सांगणार तुम्ही ह्याचा आन्सर? दिस पिक्चर इंडिकेट द प्रोसेस ऑफ सेरिकल्चर असं आपण सांगू शकतो, राईट. सो इथं काय म्हणू शकतो, द प्रोसेस ऑफ सेरिकल्चर. किंवा मग सिल्क प्रोडक्शनची प्रोसेस असं देखील सांगू शकतो. फ्रॉम द सिल्कवर्म असं पण सांगू शकतो, तेही चुकीचा आन्सर नाही. आता हाऊ इज द सिल्क थ्रेड फॉर्म्ड. तर तुम्हाला माहित आहे याच्यामध्ये जे लार्वी असतात, त्या लार्वा जे सलाइवा असते, त्या सलाइवा पासून हे सिल्क थ्रेड जे आहेत ते फॉर्म होतात. इथं तुम्हाला ही प्रोसेसच थोडक्यात सांगणार आहे मी. ह्याच्यामध्ये मेन जी स्पेसीज यूज केली जाते सिल्कवर्मची, ती आहे, त्याचं नाव आहे बॉम्बिक्स मोरी. सिल्कवर्मची स्पेसीचं नाव हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर ह्याची जी लाईफ सायकल आहे, त्याचे जे 4 स्टेजेस असतात ह्या देखील लक्षात ठेवायचं. एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट. ह्या वर्षी 10th स्टँडर्डचा इंग्लिशच्या पेपरमध्ये हा जो अनसीन पॅसेज वरती हा प्रश्न विचारलेला होता ह्याच्यावरती, की एग, लार्वा, प्युपा, अडल्ट अशा 4 स्टेजेस मधून ते जातात. आता सगळ्यात पहिल्यांदा जो सिल्कवर्म आहे, त्याची जी काही अंडी डिपॉझिट केली जातात, मॉथ म्हणजे त्याची जी मेन हे कोण आहे, तर तो जो मॉथ्स असतात त्या मॉथ्स कडून अंडी डिपॉझिट केली जातात. सो पहिला ह्याची जी लाईफ सायकल आहे त्याची स्टेज येईल आपली एग. थाउजंड्स ऑफ एग्स हे कुणापासून डिपॉझिट केले जातात? फ्रॉम द मॉथ. ही मी इथं जे तुम्हाला लाईफ सायकल दाखवत आहे त्याचं एक फ्लो चार्ट, तसा तुम्ही लक्षात ठेवा. सगळं पाठांतर करण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला एखादा पॉइंट विसरला, प्रॉपरली लिहिता आला नाही तर अननेसेसरी तुमचे मार्क्स कट होतात. आता हे जे आहेत, ह्या मॉथ्स, ह्या एग पासून लार्वे बाहेर येणार आहेत. लार्वे जे आहेत त्या कुठं? मलबेरी प्लांट्स वरती. स्पेसिफिकली जे प्लांट आपण यूज करतो ते आहे मलबेरी प्लांट, तुतीचं झाड ज्याला म्हणतो आपण. आता हे जे लार्वी आहेत दे फीड ऑन मलबेरी लीव्स. ह्या पद्धतीनंच लक्षात ठेवा, सोपं जातं तुम्हाला. आणि मग 3 ते 4 डेज, हे किती दिवस? फॉर, इथं आपण लिहूयात, एक मिनिट. मलबेरी लीव्स फॉर 3 to 4 डेज असं म्हणत आपण. एकदा त्या अंड्यामधून लार्वी जेव्हा बाहेर येतात ते 3 ते 4 दिवसांसाठी त्या मलबेरीच्या लीव्स वरती फीड होतात. त्याच्यानंतर त्याच्यातून काय काय होतात? आफ्टर फीडिंग म्हणजे 3 ते 4 दिवसानंतर ते कुठं जातात? टू द ब्रांचेस. मग त्या लीव्स पासून ब्रांचेस कडे मूव्ह होतात. आणि आफ्टर दॅट हे काय होतात? सिल्क थ्रेड. इथं आत्ताचा जो क्वेश्चन होता आपला, तर त्याचा आन्सर हे आहे, द सिल्क थ्रेड इज फॉर्म्ड फ्रॉम द सिक्रिशन ऑफ देअर सलायव्हरी ग्लँड्स. बरोबर, म्हणजे 3 ते 4 दिवसानंतर जेव्हा ते ब्रांचेस कडे मूव्ह होतात तेव्हा मग त्यांच्या सलायव्हरी ग्लँड्स कडून हे सिल्क थ्रेड्स फॉर्म होतात. आता हे जे लार्वे आहेत ते त्यांच्या भोवतीनं ह्या सिल्क थ्रेडचंच ककून, म्हणजे हे त्याचे जे ककून फॉर्मेशन आहे ते ककून इज नथिंग बट द सिल्क थ्रेड्स. आणि मग त्याच्यानंतर हे जवळजवळ एक 10 दिवसांपर्यंत काय होतं, ते जो प्युपा आहे त्या ककून मध्ये डेव्हलप होतो. आणि मग त्याच्यापासून अडल्ट फॉर्मेशन होण्याच्या आधी, म्हणजे एक लार्वा झाला, आता त्या ककून मध्ये प्युपा डेव्हलप होणार आहे आणि त्या प्युपाचंच पुढे अडल्ट मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. पण ते ट्रान्सफॉर्मेशन होण्याच्या 10 दिवस आधी
इथं किती पिरियड दिला नाही, त्यांनी फक्त काय दिलेलं आहे की प्युपाचं अडल्ट मध्ये रूपांतर होण्याच्या 10 दिवस आधी ते ककून्स जे आहेत ते सगळे ककून्स बॉइलिंग वॉटरमध्ये मूव्ह केले जातात. आणि मग बॉइलिंग वॉटरमध्ये मूव्ह केल्यानंतर काय होईल, ते प्युपा जे आहेत ते डाय होतील, मरून जातील. आणि मग ते जे ककून म्हणजे काय आहे, तर ते सिल्क थ्रेड आहे, बरोबर. आणि मग ते बॉइलिंग वॉटरमध्ये का ऍड केलं जातं, बिकॉज बघा ते जेव्हा तुम्ही बॉइलिंग वॉटरमध्ये ऍड करता ते सिल्क फायबर्स हे लूज होतात, ते अनवॉन्ड होतात, म्हणजेच एकमेकांपासून सेपरेट होतात. आणि मग त्याचं प्रोसेसिंग केलं जातं आणि त्याचे रील धागे गुंडाळले जातात की ज्याला आपण सिल्क म्हणतो. सो ही प्रोसेस आहे सेरिकल्चरमध्ये येणारी. आता बघा, वाय आर ककून्स ट्रान्सफर्ड, हे तर कळालं. सिल्क थ्रेड कसे फॉर्म होतात हे आपल्या दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर आहे. द सिल्क थ्रेड्स आर फॉर्म्ड बाय द सिक्रिशन ऑफ देअर लिहिलं इथं, मग देअरच्या ऐवजी कुणाचं लिहिणार, सिक्रिशन ऑफ सलायव्हरी ग्लँड्स ऑफ लार्वे. देअरच्या ऐवजी लार्वा, सलायव्हरी ग्लँड्स ऑफ लार्वे, असं तुम्ही आन्सर लिहिणार. त्यानंतर वाय द ककून्स ट्रान्सफर्ड टू बॉइलिंग वॉटर बिफोर द प्युपा डेव्हलप्स इन टू अडल्ट. मग त्याचं तिसऱ्याचं, हा कितवा क्वेश्चन झाला आपला, सी क्वेश्चन झाला. हा सेकंडचा, हा बीचा आन्सर झालं. सीचं बघा इथे काय दिलं, ड्यू टू द बॉइलिंग वॉटर द प्युपा डाईज अँड द ककून अँड सिल्क फायबर्स बिकम लूज. तर हे आहे त्याचं आन्सर, हे एवढंच सांगायचं तुम्ही. ठीक आहे, सो हे सी क्वेश्चनचं आन्सर झालं. ही प्रोसेस पूर्ण झाली. व्हॉट आर द 3 बेनिफिट्स ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. तुमच्या जीएम क्रॉप्स, तुमच्या टेक्स्टबुक मधलंच हे आयडियल दिलेलं आहे. चेंजेस इन ऍग्रिकल्चर मॅनेजमेंट ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी, हेच आहेत बेनिफिट्स तुमच्या जीएम क्रॉप्सचे. मग पहिला बेनिफिट्स, 3 बेनिफिट्स विचारले, तिथं काय लिहिणार बघा, डिफरंट युजफुल कॅरेक्टर्स आर इंट्रोड्युस्ड इन द व्हरायटीज. जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटीज ज्या आहेत जीएम क्रॉप्स, त्यांच्यामध्ये आपण युजफुल कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस करू शकतो. हा पहिला बेनिफिट झाला. दुसरा बेनिफिट काय आहे, ॲबिलिटी टू विथस्टँड एन्व्हायरमेंटल स्ट्रेस. हे आपण त्याच्यामध्ये इन्क्रीज करू शकतो. म्हणजेच जे जीएम क्रॉप्स असतात, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स असतात, त्यांची आपल्याला फारशी देखभाल करावी नाही लागत. एन्व्हायरमेंटल स्ट्रेस म्हणजेच काय, तर फ्रिक्वेंटली चेंजिंग टेम्परेचर, कधी कमी कधी जास्त, वेट अँड ड्राय फेमाइन, ओला सुका दुष्काळ, चेंजिंग क्लायमेट, वातावरणामध्ये सतत होणारे बदल, ह्या सगळ्यांच्या मध्ये सुद्धा तग धरून राहण्याची त्यांची कॅपॅसिटी ही चांगली असते. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स कॅन ग्रो इन एनी ऑफ सच ऍडव्हर्स कंडिशन, हा त्याचा दुसरा फायदा झाला. तिसरा फायदा काय आहे, दे आर रेझिस्टंट टू इन्सेक्ट पेस्ट, पॅथोजेन अँड केमिकल विडीसाइड्स. म्हणजेच पेस्ट म्हणजे काय आपण म्हणतो, तर जे किडे कीटक वगैरे असतात ते. त्यानंतर पॅथोजेन, त्यांच्यावरती अटॅक करणारे जे मायक्रोब्स असतील. आणि केमिकल विडीसाइड्स, विडीसाइड्स म्हणजे वीड्स म्हणजे तणनाशक जे असतात, त्यांना सुद्धा ते जे जीएम क्रॉप्स हे रेजिस्ट करू शकतात. आणि ड्यू टू यूज ऑफ सीड्स ऑफ जीएम क्रॉप्स, इम्प्रूव्हमेंट, देर इज अन इम्प्रूव्हमेंट इन न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू अँड डिक्रीज इन लॉस ऑफ क्रॉप्स. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू त्या पर्टिक्युलर प्लांटची इम्प्रूव्ह होऊ शकते ड्यू टू द जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. आणि त्या पर्टिक्युलर क्रॉपचा होणारा जे लॉस आहे, नुकसान आहे, ते कमीत कमी होऊ शकतं. असे 4 दिलेत, इथं कोणतेही 3 विचारलेत. त्याच्यानंतर नेम द 3 टाइप्स ऑफ न्यूरॉन्स इन ह्युमन बिईंग्स अँड स्टेट देअर फंक्शन्स. 3 टाइपचे न्यूरॉन, सेन्सरी न्यूरॉन, मोटर न्यूरॉन आणि असोसिएशन न्यूरॉन. सेन्सरी न्यूरॉन्स जे असतात ते बघा, इम्पल्सेस फ्रॉम सेन्स ऑर्गन्स टू द ब्रेन. मग हे सेन्सरी न्यूरॉन, सेन्स ऑर्गन कुठले, आपले 5 जे सेन्स ऑर्गन्स आहेत, आपली स्किन, आईज, इयर वगैरे, हे जे सगळे सेन्स ऑर्गन्स आहेत, 5 ज्ञानेंद्रिय ज्याला म्हणतो आपण, त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन किंवा इम्पल्सेस कुठं नेतात, ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. मग आपण इथं काय लक्षात हे पूर्ण पाठ करायची गरज आहे का, नाही. तुम्ही कसं लक्षात ठेवणार, तर सेन्स ऑर्गन्स, ॲरो, ब्रेन और स्पाइनल कॉर्ड, किंवा अँड म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, हे झाले सेन्सरी न्यूरॉन्स. मोटर न्यूरॉन्स आता काय करतात बघा, फॉर एक्झाम्पल समोरनं गाडी येत आहे, तर ती गाडी येते हे माझ्या डोळ्यांच्या, म्हणजेच माझ्या सेन्स ऑर्गन्स जे आहेत तिथं असणाऱ्या सेन्सरी न्यूरॉन्स कडून ती इन्फॉर्मेशन ब्रेनकडे गेली. आता ब्रेन काय करणार, तर पायाचे जे मसल्स आहेत त्यांना ऑर्डर देणार, अरे बाबा समोरनं गाडी येते, बाजूला हो.
सो ब्रेन विल गिव्ह कमांड्स ऑर ऑर्डर्स टू द मसल्स ऑर ग्लँड्स. मग आता इथं मोटर न्यूरॉन काय येणार? ब्रेन ऑर स्पाइनल कॉर्ड टू द इफेक्टर ऑर्गन्स. आपले सेन्स ऑर्गन्सनाच अफेक्टर ऑर्गन्स सुद्धा म्हणू शकतो आपण. आणि इफेक्टर ऑर्गन्स, हे इफेक्टर ऑर्गन्स लाईक मसल्स ऑर ग्लँड्स. भजीचा वास आला, आपल्या सलायव्हरी ग्लँड्स मधून पाणी सुटलं, तर हे भजीचा वास आला, हे सेन्स ऑर्गन कडून ब्रेनकडे गेलं. मग सलायव्हरी ग्लँडला ब्रेननं ऑर्डर दिली की रिलीज सलायवा. सो अशा प्रकारच्या या ज्या घटना आहेत किंवा हे जे इम्पल्सेस आहेत ते कंडक्ट होतात फ्रॉम दीज न्यूरॉन्स. आणि असोसिएशन न्यूरॉन्स हे दोघांच्या मधलं फंक्शन इंटिग्रेट करते, दोघांनाही कनेक्ट करणारा मधला न्यूरॉन. म्हणजे हे तुमच्या सेन्सरी ऑर्गन कडून आले, मध्येच असोसिएशन न्यूरॉन, आणि इकडे तुमच्या मसल्स किंवा ग्लँड्सकडे जाणारे न्यूरॉन्स. सो ह्या पद्धतीनं हे 3 प्रकारचे न्यूरॉन्स आले. नर्व्ह सेल्सनाच न्यूरॉन म्हणतात. हे कंपल्सरी, याच्यावरती 3 मार्कांचा प्रश्न हा विचारला जातो. सो ते एकदा बघून घेतलं व्यवस्थित. त्याच्यानंतर एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ अ नेफ्रॉन. आता ऍक्च्युली ह्या माझ्या नोट्स आहेत, त्याचा मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून दाखवत आहे. नेफ्रॉनचं स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये 2 पॉइंट्स एक्सप्लेन करायचं आहे. सो देअर इज नो नीड टू ड्रॉ डायग्रॅम. डायग्रॅम काढली तरी सुद्धा चालेल. किती मार्कांचा प्रश्न आहे हा? 5 म्हणजे 3 मार्कांचा प्रश्न आहे. सो ह्याच्यामध्ये तुम्ही डायग्राम जरी काढली तरी वेल अँड गुड. 2 पार्ट्स येतात हे स्ट्रक्चरमध्ये बाउमन्स कॅप्सूल थिन वॉल्ड आहे, कप लाईक स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट ॲट द एंड ऑफ नेफ्रॉन. तुम्ही हे दाखवू शकता अशा पद्धतीचं छोटं सिंपल अगदी डायग्राम काढून. आणि मग हा खालचा जो पार्ट आहे तो. सो हा आपला बाउमन्स कॅप्सूल झाला आणि हा मधला त्याच्या ग्लोमेरुलस, हे जे ब्लड बाउमन्स कॅप्सूल मध्ये असणारं नेटवर्क ऑफ ब्लड कॅपिलरीज, हे स्ट्रक्चर झालं. आता फंक्शन, स्ट्रक्चर अँड फंक्शन. फंक्शन काय आहे तर युरिन फॉर्मेशन आहे थोडक्यात. सो फंक्शन ऑफ नेफ्रॉन इज फॉर्मेशन ऑफ युरिन. मग ते प्रोसेस आपल्याला इथं सांगायचे आहेत. रेनल आर्टरीज कडून आपल्या नेफ्रॉनकडे ब्लड आलं, तिथून ते बाउमन्स कॅप्सूलच्या जे सिलेक्टिव्हली परमिएबल वॉल आहे बघा, बाउमन्स कॅप्सूलची वॉल ही सिलेक्टिव्हली परमिएबल आहे, म्हणजेच सिलेक्टिव्ह मटेरियल्सनाच त्याच्यातून आत एंट्री अलाउ आहे. मग कोणते सिलेक्टिव्ह मटेरियल्स तर वॉटर, सॉल्ट, नायट्रोजिनस वेस्ट लाईक युरिया, युरिक ऍसिड, हेच सबस्टन्सेस त्या बाउमन्स कॅप्सूलच्या वॉल मधून फिल्टर होऊन आत येऊ शकतात. बाकीचं जे उरतं ते अगेन तुमच्या ब्लडमध्ये मिक्स होणार आहे. द फिल्ट्रेट गेट्स अक्युम्युलेटेड इन द कॅव्हिटी ऑफ बाउमन्स कॅप्सूल, आणि तिथून पुढे परत ते ट्युब्युलर पार्टकडे. म्हणजेच काय होईल बघा, ह्या कॅपिलरीज मधून ब्लड आलं, ह्याच्यातून जे फिल्टर होणार आहेत पदार्थ ते कुठले कुठले आहेत, युरिया, युरिक ऍसिड, त्यानंतर सॉल्ट्स, हे सगळे नायट्रोजिनस वेस्ट वगैरे, आणि वॉटर, हे फिल्टर होऊन आले, तिथून हे इथं आत आले आणि इथून मग हे ट्युब्युलर पार्टकडे ते मूव्ह होतील. आणि मग हिअर त्या ट्युब्युलर पार्टमध्ये रिअब्झॉर्प्शन ऑफ युजफुल मटेरियल, अगेन त्या फिल्टर झालेल्या पार्टमध्ये काही युजफुल मटेरियल्स असतील तर त्याचं रिअब्झॉर्प्शन होईल त्या ट्युब्युलर पार्टमध्ये. ट्युब्युलर पार्टचं फंक्शन काय हे देखील 1 मार्कासाठी विचारलं जातं. हा, तर ट्युब्युलर पार्टचं फंक्शन आहे रिअब्झॉर्प्शन ऑफ युजफुल मटेरियल्स लाईक वॉटर, ग्लुकोज, सोडियम एटसेट्रा. आणि बाकीचं जे उरलेलं आहे इट इज नथिंग बट युरिन. सो हे फंक्शन आहे आपल्या नेफ्रॉनचं. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज, 5 मार्कांचा आता हा जो क्वेश्चन आहे एनी 1 वाला. आयडेंटिफाय द फिगर काय आहे, हा कुठला टेलिस्कोप आहे, व्हॉट टाइप ऑफ टेलिस्कोप इज शोन इन द फिगर. कुठला टेलिस्कोप आहे रे, हा न्यूटॅनियन टेलिस्कोप आहे. बरोबर. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलं, लेबल द मेन पार्ट्स. आता लेबल करायचे आहेत तर तुम्हाला डायग्राम इथं ड्रॉ करायचे, कारण इथं कुठेही तुम्हाला 1, 2, 3, 4 असं काही दिलेलं नाही आहे. सो इथं आपल्याला डायग्राम ड्रॉ करणं मस्ट आहे. डायग्राम कशी ड्रॉ करणार बघा, तर सगळ्यात आधी हा कॉन्केव्ह मिरर काढून घ्यायचा न्यूटॅनियन टेलिस्कोप काढताना. आता लाईट सोर्स कडून रे डायग्राम जेव्हा आपण काढतो तेव्हा त्या रेची डायरेक्शन दाखवणं, म्हणजे तुम्ही नुसतंच असं काढलंय, सगळं काढलंय, पण हा रे कुठून कुठे आलाय तेच दाखवलं नाही आणि तुम्ही गेलाय टीचरकडं, सगळं तर मी व्यवस्थित काढलंय टीचर आणि मला का नाही मार्क्स मिळाले. तर बाळा, रे तुझा कुठून कुठे आलाय हे देखील त्या रे डायग्राम नावातच आहे ना. सो त्याची डायरेक्शन दाखवणं हे मस्ट आहे.
आणि म्हणून येणारा रे हा कुठून कुठे आलाय तर हा पहिल्यांदा येऊन हा कॉन्केव्ह मिरर वरती स्ट्राईक होणार. कॉन्केव्ह मिरर हा कसा आहे तर इट इज कॉन्व्हर्जिंग मिरर. लाईट रेज सगळे एकत्र येणार, कॉन्व्हर्ज म्हणजे एकत्र येतात आणि ते कुठे येऊन स्ट्राईक होणार आहेत ह्या प्लेन मिरर वरती आणि मग तिथून अगेन ते रिफ्लेक्ट होणार आहेत आणि मग ह्या आयपीस लेन्स वरती आपल्याला ते रिफ्लेक्टेड रेज दोनदा रिफ्लेक्ट झालंय त्याचं बरोबर, मल्टिपल रिफ्लेक्शन झालेत आणि मग त्या आयपीस लेन्समध्ये ते लाईट रेज एकत्र येतील की ज्याच्यामुळे आपल्याला ते दूरवर असणारा ऑब्जेक्ट जो सेलेस्टियल ऑब्जेक्ट असेल तो आपल्याला त्याची इमेज ही एनलार्ज्ड फॉर्म मध्ये बघायला मिळेल. ठीक आहे, सो हे झालं मेन पार्ट्स दाखवले आपण. विच टाइप ऑफ मिरर डज द टेलिस्कोप यूज? कोणता मिरर यूज करतो तर कॉन्केव्ह आणि प्लेन हे दोन प्रकारचे मिरर्स यूज केलेत. हा जनरली कॉन्केव्ह मिरर असं सांगितलं जातं बट ऑल्सो इट युजेस प्लेन मिरर. सो दोन्ही पण मिररची नावं तिथे मेन्शन करायची. आता ही डायग्राम क्रोमोझोमच्या रिलेटेड डायग्राम विचारले 1 2 3 4 म्हणजे अगेन तुम्हाला इथं काय विचारलेलं आहे नेम. ठीक आहे, इथं ह्याच्यात काही दिलेलंच नाही. 1 2 3 4 म्हणजे काय असं काही दिलंय का? नाही, म्हणजे ह्याला काही नेमिंग करायचं नाही. 1 2 3 4 हा पार्ट काय आहे ह्याला काही नेमिंग करायचं असं इथं कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे. ठीक आहे, पुढे व्हॉट इज इच क्रोमोझोम मेड अप ऑफ? आता हे तुमच्या टेक्स्टबुक मधलं इथं मुद्दामून मी घेतलेलं आहे बघा. इट इज मेड अप ऑफ मेनली ऑफ न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन. सो आपला जो क्रोमोझोम आहे इट इज मेड अप ऑफ न्यूक्लिक ऍसिड दॅट इज डीएनए आरएनए. डीएनए जो आहे स्पेसिफिकली इट इज मेड अप ऑफ डीएनए आणि प्रोटीन. हिस्टोन नावाचे प्रोटीन्स असतात ते प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड दॅट इज डीएनए ह्या दोघांचा मिळून आपला क्रोमोझोम हा बनलेला आहे. हे तुमचा पहिल्या प्रश्नाचा आन्सर झालं. हाऊ आर क्रोमोझोम्स रिप्रेझेंटेड इन वुमेन अँड मेन? वुमेन आणि मेन ह्यांच्यामध्ये क्रोमोझोम्सचं रिप्रेझेंटेशन कसं करतो रे आपण? याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार तर जस्ट विमेन मधले जे क्रोमोझोम असतात ते ऍक्च्युली आयडियली, आता हे तुम्हाला थोडंसं रिड्युस्ड पार्ट मधला आहे बट विमेन मधले जे क्रोमोझोम्स असतात ते आयडियली सेमच असतात. हा, मग आता इथं वेगळे कुठले असतात ते इथं सांगायचे तर एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम हेच फक्त वेगळे असतात. बाकी जे एकूण 46 क्रोमोझोम्स 23 पेअर मध्ये प्रेझेंट असतात. राईट, आता ह्याच्यामधले जी शेवटची जोडी आहे 23वी जोडी त्याच्यामधले जे एक्स आणि वाय हेच दोन क्रोमोझोम्स वेगळे आहेत, बाकी तर सगळे सेमच हे असतात. मग ह्याच्यामधला पण जो एक्स क्रोमोझोम आहे तो लॉंगर असतो आणि वाय क्रोमोझोम असतो तो शॉर्टर असतो. आता ह्याच्यातली दाखवताना पण बघा हे एक्स क्रोमोझोम झाला आणि हा वाय क्रोमोझोम झाला. ह्याच्यातले खालच्या दोन बाजू आहेत ना हे दोन्ही सेम दाखवायचे. हे वरच्या आर्म्स ज्या आहेत ना त्या फक्त शॉर्ट आणि टॉल दाखवायच्या. एक्स क्रोमोझोम ही टॉल दाखवायची, वाय क्रोमोझोमची वरची ही आर्म जी आहे ती शॉर्ट दाखवायची. ह्या पद्धतीनं त्याचं रिप्रेझेंटेशन आपण दाखवू शकतो. नेम एनी वन डिसऑर्डर अरायझिंग ड्यू टू क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी ह्या 3 आहेत. पहिला आहे डाऊन सिंड्रोम, दुसरा टर्नर सिंड्रोम आणि तिसरा क्लेनफिल्टर सिंड्रोम. आता ह्याच्यामध्ये पण कंपल्सरी इथं हे जे दिलेत ना ह्याच्यावरती एक्झाम मध्ये प्रश्न येणार म्हणजे येणार. डाऊन सिंड्रोम म्हणजे 46+1 किंवा ट्रायझोमी ऑफ 21 क्रोमोझोम कंपल्सरी 1 मार्कचे जे क्वेश्चन्स असतात आपले मॅच द पेअर, फाइंड द कोरिलेशन, फिल इन द ब्लँक, कुठलाही एक जो प्रश्न असतो 1 मार्कचे त्याच्यामध्ये हे कंपल्सरी हे जे बोल्ड मध्ये लिहिलेत की नाही ह्याच्यावरती प्रश्न हा एक तरी विचारला जातोच. डाऊन सिंड्रोम शी रिलेटेड अजून ह्याच्यात तुम्हाला मी माझ्या नोट्स दाखवते. हे तुम्ही त्याचे सिम्पटम्स त्याचे रिझन्स ह्या पद्धतीने देखील जेव्हा तुम्हाला नोट शॉर्ट नोट मध्ये विचारले जाते तर तुम्ही ॲज इट इज पॉइंट्स न लिहिता ह्याच्यावरती आपण एखादा सेशन पॉसिबल झाला तर घेऊयात. तुम्ही तिथे काय करू शकता की ही ह्याचं कशामुळं होतं, त्याचे रिझन्स काय आहेत, त्याचे सिम्पटम्स काय आहेत, या पद्धतीनं तुम्ही ह्या जी इन्फॉर्मेशन आहे तिला डिवाइड करू शकता. आता ह्याच्यात काय झालेलं आहे 21 क्रोमोझोम मध्ये एक क्रोमोझोम एक्स्ट्रा आहे म्हणून त्याला आपण ट्रायझोमी ऑफ 21 क्रोमोझोम म्हणतो. आता हे त्याचे काय झाले इथून इथं आहेत हे सगळे सिम्पटम्स आहेत बघा. हे त्याचे सिम्पटम्स आहेत. पहिला सिम्पटम काय आहे मेंटली रिटार्डेड, दुसरा आहे शॉर्ट लाईफ स्पॅन, तिसरा काय आहे शॉर्ट हाईट, चौथा काय आहे शॉर्ट वाईड नेक, पाचवा काय आहे फ्लॅट नोज, सहावा काय आहे शॉर्ट फिंगर, सातवा स्कॅन्टी हेअर, आठवा सिंगल हॉरिझॉन्टल क्रीज ऑन पाम. आपलं जे हे हाताची जे असतं ना ही रेषा ही कशी गोल असते आपली तर त्यांच्या ह्याच्यामध्ये अशी सरळ असते ही रेषा. आणि एक लाईफ किती आहे 16 ते 20 इयर पर्यंत, त्याच्यापेक्षा जास्त हे जगत नाहीत. हे 1 बाय 1 नंबर टाकून हे सिम्पटम्स लिहायचे.
सो तुमचा आन्सर मग छान प्रेझेंटेशन तुमचं व्यवस्थित दिसेल आणि मग एक्झामिनरला पण वाटेल की हा ह्या बाळाला काहीतरी येते व्यवस्थित, है ना. नेक्स्ट येतो टर्नर सिंड्रोम. हा पण क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे, मोनोझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. शेवटची जी जोडी सांगितलं मगाशी तुम्हाला मी, हे एक्स आणि वाय ह्याच्यामध्ये जास्त, फिमेलमध्ये दोन्ही क्रोमोझोम एक्स एक्स असतात आणि मेलमध्ये एक एक्स असतो एक वाय असतो ह्या शेवटच्या जोडीमध्ये. टर्नर सिंड्रोम मध्ये काय होतं, इथं एकच, ह्या शेवटच्या जोडीमध्ये एकच एक्स क्रोमोझोम असतो आणि म्हणून अर्थातच एक्स क्रोमोझोम इज रिलेटेड टू फिमेल सेक्स आणि वाय क्रोमोझोम इज रिलेटेड टू मेल सेक्स. मग इथं एकच एक्स क्रोमोझोम आहे म्हणून ह्या फिमेल्स असतात, जन्माला येताना त्या फिमेल असतात, बट त्या कशा असतात, इनफर्टाईल असतात. बिकॉज ही जी जोडी आहे ही आपले सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक, आपण बाळाला जन्म देऊ शकण्याची ॲबिलिटी, हे सगळे ही जोडी ठरवत असते की नाही. मग आता ह्याच्यात एकच एक्स क्रोमोझोम असल्यामुळं हे जे फिमेल आहेत पण त्या कशा आहेत, स्टराईल आहेत, म्हणजेच दे आर अनेबल टू गिव्ह राईज टू द बेबीज. बेबीजना बर्थ देण्याची, इनफर्टाईल म्हणूयात आपण, किंवा स्टराईल. ठीक आहे. आणि क्लेनफिल्टर सिंड्रोम मध्ये काय आहे, ट्रायझोमी, अगेन ट्रायझोमी ऑफ आपण ॲलोझोम किंवा सेक्स क्रोमोझोम असं सुद्धा ह्याला म्हणू शकतो आपण. ट्रायझोमी ऑफ सेक्स क्रोमोझोम असं देखील म्हणता येईल, कारण सेक्स क्रोमोझोम्स मध्ये जनरली अगेन 2 जोड्या असतात, तिथं एक एक्स क्रोमोझोम एक्स्ट्रा आहे. आता वाय क्रोमोझोम आहे ऑब्व्हियसली, सो दे मेल असतात, पण अगेन हे मेल जे आहेत ते स्टराईल असतात. म्हणजे टर्नर सिंड्रोम मध्ये फिमेल स्टराईल असतात आणि क्लेनफिल्टर सिंड्रोम मध्ये मेल स्टराईल असतात. सो ह्या पद्धतीने आपण ते सांगू शकतो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, प्रिपेअर अ पुनेट स्क्वेअर बेस्ड ऑन फिनोटाइप ऑफ टॉल अँड ड्वार्फ. टॉल अँड ड्वार्फ म्हणजे एकच कॅरेक्टर, म्हणजे मोनोजेनिक काय म्हणतो, मोनोहायब्रिड क्रॉस दाखवायचा इथे. टॉल आणि डॉर्फ फक्त सांगितले, सो इथला हा फक्त पुनेट स्क्वेअर तिथं दाखवायचा आहे आपल्याला, बाकी काही नाही. हे सगळं इथं लिहायची गरज नाही. एक मेल गॅमेट टॉल, एक फिमेल गॅमेट शॉर्ट, असे ह्या पद्धतीनं तुम्ही घेऊन इथे मग तुम्ही होमोझायगस टॉल, हेट्रोझायगस टॉल, होमोझायगस टॉल आणि हेट्रोझायगस टॉल आणि होमोझायगस डॉर्फ असं देखील लिहू शकता. सो हा झाला तुमचा पुनेट स्क्वेअर. सो दिस वॉज ऑल अबाउट द लॉंग आन्सर क्वेश्चन्स, ते कसे लिहायचे, कसे लक्षात ठेवायचे. येस, मी एक व्हिडिओ असा पण बनवणार आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला डायहायब्रिड क्रॉस इझी पद्धतीनं कसा लक्षात ठेवायचा ती देखील टेक्निक सांगणारच आहे. होपफुली तुम्हाला व्हिडिओ हा नक्कीच युजफुल ठरणार आहे. कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स.